सह्याद्री. जेवढं देखणं सुंदर तेवढंच थरारक म्हणजे सह्याद्री. सह्याद्रीच्या पश्चिम रांगेतील रतनगड, भैरवगड, हरिश्चंद्रगड यांसारख्या कित्येक गडांना दर्शन देणारं ते कळसुबाईचं मंदिर. हे मंदिर ज्या ठिकाणी वसलंय तेच महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर अर्थात कळसुबाई, एव्हरेस्ट ऑफ महाराष्ट्र. हे गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो गाईज, कसे आहेत? मजेत ना? तर मजेतच राहा. आणि आज आपण आलोय नाशिकमधील बारी या गावामध्ये, म्हणजेच कळसुबाईच्या पायथ्याला. आणि आता आपण इथून कळसुबाई शिखर चढायला सुरुवात करणार आहोत. आणि आज माझ्यासोबत आहे अविनाश. तर आम्ही आज कॅम्पिंगसुद्धा करणार आहोत इथे, म्हणून आम्ही सोबत टेंट वगैरे घेऊन आलो. आणि खूप धमाल होणार आहे या व्हिडिओमध्ये. तुम्हाला इथला इतिहास आणि सगळी माहिती मी सांगणार आहे पुढे. तर मित्रांनो, थोडंच अंतर चालून आल्यावर आपल्याला इथून पायऱ्या लागतात. आणि बेसपासून उंची आहे 900 मीटर आणि समुद्र सपाटीपासून उंची आहे 1646 मीटर. आपल्याला एवढं वरती चालत जायचं आहे, कारण आपण आता चालणार आहोत महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखरावर. मित्रांनो, पायऱ्या तर लागल्यात, पण पायऱ्या एवढं उंच उंच आहेत ना, इथेच दम लागून जातोय. पण चॅलेंज घेतलं तर चॅलेंज पूर्ण करायचं आहे, म्हणजेच महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर ते गाठायचं आहे. लहानपणापासून स्वप्न होतं, ते आज पूर्ण होणार आहे आणि ते पूर्ण करायचं आहे. म्हणून आम्ही चाललोय. आज दमतोय, पण ठीक आहे, कारण दमायचं कारण म्हणजे आता वाजल्यात 2 आणि या दुपारीच आम्ही ट्रेक चालू केला आहे, त्यामुळे थोडी दमछाक होणारच. तर मित्रांनो, 10-15 मिनिटाचा ट्रेक करून आम्ही आता पोहोचतोय कळसुबाईच्या पायथ्याजवळच्या मंदिराजवळ. म्हणजेच ज्यांना कोणाला वरती जाणं शक्य नसतं तर ते इथूनच पाया पडून माघारी जातात. मी इथे आलात ना, आता मंदिराचं काम चालू आहे आणि त्याच्याच समोर एक्झॅक्टली इथे कमानी आहे, कळसुबाईची कमानी. आणि तुम्ही इथे आलात ना की समजून जा की तुम्ही बरोबर वाटेवर आहात. मित्रांनो, आम्ही सकाळी निघालेलो 8:30 वाजता घरातून. तर आमची पहिली ट्रेन सुटली, त्यानंतर आम्ही 11ची ट्रेन पकडून इथे आलो. आणि कसाऱ्यामधून आम्ही ST पकडली. तर तुम्हाला विचारतील की जे प्रायव्हेटवाले असतात की चला चला म्हणून, पण जाऊ नका, कारण ST असते तेव्हा. आणि ST तिथून इथपर्यंत चार्ज घेते, ते म्हणजे 80 रुपये पर पर्सन. आणि तुम्ही कसाऱ्यामधून ST मध्ये बसता तर तुम्हाला सांगायचं की बारी गावात आम्हाला जायचं कळसुबाईच्या पायथ्याशी, तर ते सुद्धा सांगतात आपल्याला. आणि तिथे आल्यावर आपल्याला आहेत ना, समोरच दुकानं वगैरे दिसतात, त्यांना विचारून तुम्ही आतमध्ये गावामध्ये एंट्री करू शकता. आणि ते गाईडची गरज नाही, कारण तुम्ही कोणालाही विचारलात ना तरी तुम्हाला सांगतील की कुठून रस्ता आहे, कुठे जायचं आहे ते वगैरे. पण आम्ही सकाळी काहीच नव्हतं खाल्लेलं सकाळपासून. आता वाजले 3:30 वाजलेत आणि आम्ही आता जेवायला बसलो आहे बघा. तर या तुम्ही पण जेवायला आणि आमच्यासोबत नाश्ता करा. तर मित्रांनो, घरातल्या जेवणाची आठवण कधी येते माहिती आहे आणि टेस्ट कधी समजते, तर आपण घराच्या बाहेर असतो. आणि आज आम्ही जंगलामध्ये आहोत, म्हणजे कळसुबाईच्या पायथ्याजवळनं आम्ही चाललो. आता म्हणजे एक वारीच झाली आमची. तर आम्ही काहीच खाल्लं नव्हतं, त्यामुळे आम्ही आता खातोय, नाश्ता करतोय. आणि या तुम्ही पण खायला. अप्रतिम झालंय. आईच्या हातची टेस्ट आहे ना, बाहेर आल्यावरच समजते. बाकी एवढं ओझं घेऊन कुठे चाललात? एवढं ओझं घेऊन डेली जातं? एवढं दुकान आहे का वरती? अच्छा. तर मित्रांनो, यांची मेहनत बघा. आणि आपण वरती गेल्यावर बोलतो की भाव वगैरे जास्त आहे, आणि ते पायथ्यापासून एवढं वरती घेऊन चाललेत ते कोणाला दिसत नाही. तर मित्रांनो, तुम्ही आहेत ना कळसुबाईच्या अर्ध्या म्हणजे मध्यंतरात आलात तरी तुम्हाला दुकानं पाहायला मिळतील. आणि तुम्ही स्टेसाठी येत असतात आणि तुमच्याकडे टेंट नसेल तर इथे टेंट मिळतात रेंटवर. तर आम्ही खाली विचारलेलं, तिथे 500 रुपये होते. आणि इथे चार्जेस मला माहिती नाही, जास्त वर याल तसं चार्जेस वाढत जातात ऑब्वियसली, कारण एवढं वरती घेऊन सोपं नाही. आमची 3 ते 4 किलो वजन आहे बॅगेमध्ये आणि आमची अवस्था ही झाली.
आणि तिथे मागे काकी येत होते, तुम्ही पाहू शकता, म्हणजे बघितलं असेल तुम्ही. इथे तेलाचं कॅन आहेत ना डोक्यावर घेऊन एवढं वरती येत आहेत. सॅल्यूट आहे यार, म्हणजे काय यार, शब्दच नाही. तर तुम्ही त्या काकींसाठी एक गोड शब्द द्या कमेंटमध्ये. बस आपण आता जाऊयात पुढे. बाकी एक्सपिरियन्स तर खूप छान आहे असं म्हणतात. बाकीचे म्हणत होते अविनाशला पण की जा तू दमशील, हे करशील ते करशील, पण इथे आल्याशिवाय आहेत ना खरा अनुभव समजत नाही. आणि अनुभव घेतल्याशिवाय आहेत ना लाईफमध्ये मजा नाही येत. आणि लाईफची मजा घ्यायची असेल ना तर ॲडव्हेंचर तर आलाच. आणि ॲडव्हेंचर करण्यासाठी आपण आज नाईटला थांबणार आहोत कॅम्पमध्ये, म्हणजे टेंटमध्ये. आणि सर्व जेवण वगैरे आपण इथंच बनवणार आहोत. व्हिडिओच्या सोबत ना खूप धमाल होणार आहे आणि मजासुद्धा येणार आहे. हे बघा अशक्य सुंदर सह्याद्री. मित्रांनो आत्तापर्यंत आमचं फक्त 30% ट्रेक झालं आहे. आम्हाला वाटलेलं की आम्ही अर्ध्यापेक्षा जास्त ट्रेक पार केलं आहे, पण इथले लोकल आजी त्यांनी विचारते बोलले 70% बाकी आहे अजून. आणि कळसोबाईचा सुद्धा इतिहास विचारला मी, तर ते बोलले की त्याचं कोणालाही म्हणजे प्रॉपर इतिहास माहिती नाही, पण एक की अनुसया देवींचं ते अवतार आहे असं मला सांगितलं. तरी पण मला जेवढी माहिती मिळाली मी तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवणार आहे. आणि जेव्हा आपण ट्रेकिंगला येतो तेव्हा महत्त्वाची गोष्ट म्हणजे ORS. तर मित्रांनो आम्ही आता अशा ठिकाणी बसलोय ना की थोडं जरी चढलो ना तरी दम लागतोय. म्हणजे अविनाश टीचर हा बघा बसतात, खूप दम लागतोय. कारण हा ट्रेक आहेत ना जेवढा मोठा आहे ना तेवढाच लांब सुद्धा आहे त्यामुळे. आणि इथेच ना मी तुम्हाला विनंती करेन किंवा बरेच जणांनी करून झाले की तर कचरा करू नका, पण एक मी तरीसुद्धा मी सांगतोय तुम्ही जर आलात ना, बाकीच्यांचं नको, पण तुम्ही जेवढं घेऊन आलं ते परत घेऊन जा. कारण आपली सह्याद्री आपली जबाबदारी आहे आणि जेवढं आपण स्वच्छ ठेवू तेवढंच आपल्यासाठी चांगलं. तर मित्रांनो कसं आहे ना, मी ट्रेकिंगला जेव्हा याल तेव्हा शूज आहेत ना चांगले घाला, कारण इथेच ना पाय स्लिप होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. आणि आपल्या ट्रेकिंगचे शूज असल्यामुळे आपल्याला भीती नाही, पण तुमच्यासाठी सेफ्टीसाठी सांगतोय मी की चांगले शूज घाला. आणि जे म्हणजे मोस्ट इम्पॉर्टंट जे गिअर्स असतात ट्रेकिंगचे वगैरे ते कॅरी करा. आम्ही आता अशा ठिकाणी पोहोचलोय ना जिथून आपल्याला कळसूबाईला जायला एकदम जवळ आहे, पण लांबसुद्धा आहे. कारण जेवढ्या शिड्या आहेत ना तो कठीण भाग होता, आणि या शिड्यांमुळे ना आपल्याला सोपं झालं. कारण हा पूर्ण कातळाचा भाग होता, हा इथून नाही, इथे जमिनीचा भाग आहे. तुम्ही पुढे गेलात ना पूर्ण कातळ होता, इथं आपल्याला चढणं शक्यच नव्हतं. पण ह्या जेव्हापासून शिड्या आल्यात ना तेव्हापासून कळसूबाईला जाणं एकदम सोपं झालं. आणि इथे आल्यानंतर आमची एनर्जी डबल झाली, कारण आपण आता कळसूबाईला पोचल्याच जमा आहोत. मित्रांनो जेवढे स्टेअर्स आपल्यासाठी फायदेशीर आहेत ना तेवढंच धोकादायक सुद्धा आहेत. कारण याची तुम्ही पाहू शकता जेवढं म्हणजे अंतर आहे ना खाली पाय ठेवण्यासाठी खूप कमी प्रमाणात आहे, म्हणून खाली बघून चाला नाही तर संपलात. तर मित्रांनो आपण आता 360 मीटर अंतर पूर्ण केलं आहे आणि इथे आल्यावर आहेत ना गरमी निघून जाते, कारण इथे थंड हवेचा शिरकाव होतं आपल्याला. म्हणजे इथे आल्यावर आहेत ना त्या उंचीचा भास होतोय, कारण जेवढं उंचावर जाणार आपलं तेव्हा थंडी लागणार. आता आपल्याला आता 300 मीटरातून गाठायचं आहे आणि तुम्हाला व्ह्यू दाखवतो इथून कसा भारी दिसतोय, एक नंबर जकास दाखवतो, बघायचं पहा. मित्रांनो आम्ही 5-10 मिनिटं पुढे चालत आलो आणि आम्हाला काहीसा असा व्ह्यू पाहायला मिळाला. हे बघा कळसूबाई शिखर. फक्त किती तरी पण 10-15 मिनिटं जातील. आणि इथे बाजूलाच माझ्या एक विहीर आहे ज्याचं पाणी कधी आटत नाही. तुम्हाला दाखवा अविनाश पाणी काढतो, हे बघा. तर मित्रांनो आपण आता फ्रेश होतोय. तर मित्रांनो ज्यासाठी आम्ही अट्टहास केलेला महाराष्ट्राच्या शिखरावर येण्याचा, सर्वात जास्त उंचीवर आम्ही आता आहोत, म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखरावर आम्ही आहोत. आणि माझ्या मागेच कळसूबाईचं मंदिर आहे आणि खूप म्हणजे मनाला शांती मिळाली, कारण एवढा प्रवास करून आम्ही आलोय. जवळजवळ 4 तासाचा ट्रेक केलाय आणि त्यानंतर आम्ही येऊन इथं पोहोचलोय. आणि इथे आल्यानंतर आहेत ना थंडी लागायला लागली, जशी की आपल्याकडे रात्री लागते ना एकदम थंडी, ती आता 5 वाजल्यापासून सुरुवात झालेली तशीच थंडी लागायला. आपण आता जॅकेट वगैरे घालू
खाली गेल्यावर टेंट वगैरे पण लावायचं आहे. आणि तोपर्यंत आपण कळसूबाईचं दर्शन घेऊयात आणि उद्या सकाळी मॉर्निंग व्ह्यू सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे. तो प्रॉपर दाखवेन. म्हणजे जे स्वप्न पाहिलेलं ना लहानपणी ते आज पूर्ण होत आहे. ड्रीम कम्प्लीट झालं एक. अविनाश लय बरं वाटतं वरती मस्त आराम मजा. आता नाईट करणार इकडेच आम्ही आणि आता सकाळी लवकर येऊन तुम्हाला दाखवू पुढचा व्ह्यू. ज्यासाठी आम्ही एवढा लवकर आलेलो ना, पण सूर्यास्त बघायचा होता, पण 2 मिनटं लेट झाला आणि तो व्ह्यू कॅप्चर करू शकलो नाही. पण तुम्ही तो म्हणजे तुम्हाला तो व्ह्यू दाखवेन, जेवढं कॅप्चर करू शकलो तेवढं मी दाखवेन. आणि काहीशी मंडळी आम्हाला मिळाली तिथे, तर त्यांची पण ओळख करून देतो तुम्हाला. हे बघा सगळे छत्रपती शिवाजी महाराज की. अरे अरे कसं वाटतंय? तर हे सुद्धा आहेत ना कॅम्पिंगसाठी आलेत. बघूया रात्री गप्पा मारूयात. मित्रांनो, आम्ही फायनली टेंट वगैरे लावून झालं आणि आम्हाला काहीशी मित्रमंडळी मिळाले, त्यांची पण ओळख करून देतो. आणि त्याआधी तुम्हाला मी टेंट दाखवतो. हे बघा टेंट वगैरे लावून झालं आणि हे बघा आम्हाला झोपलेत पण आहेत काही जण. आणि इथे आम्हाला नवीन मित्रमंडळी मिळाले. दोस्त नाम क्या आपका? रोहन. आपका? ओके. अरे स्नॅप वाला. आम्ही मॅन आहे. माझं नाव नितेश गुप्ता आहे. नितेश गुप्ता आहे. आणि आपला अविनाश भाई. ओके. तिकडे पण एक भाऊ आहे. नाव काय भावा? शशांक गुडे. ओके. तर आज आपण यांच्यासोबत नाईट काढणार आहोत आणि खूप धमाल करणार आहोत. रात्री आता आम्ही बॉनफायर झालं, पण मॅगी बनवायची राहिले. धूर खूप येतो यार. ठीक आहे, चला सोबत राहा, स्टे ट्यून. तर मित्रांनो, आम्ही आता मॅगी बनवतोय. त्यासाठी आम्ही आणलंय मिनी स्टोव्ह. बघूया. मित्रांनो, ही ट्रेकिंगची आणि कॅम्पिंगची मजा असते आणि ते आम्ही फर्स्ट टाइम अनुभवतोय. आम्ही आता टेंट आहेत ना पॅक करून घेतलंय. मॅगी वगैरे सर्व खाऊन झालंय. आम्ही टेंट सील केलाय आणि आम्ही झोपणार आहोत, कारण सकाळी आपल्याला एनर्जी पाहिजे. वरती चढायचं आहे, तेवढं झोपून परत खाली जायचं आहे आणि तुम्हाला सकाळी सनराईज होता ना तो व्ह्यू दाखवणार आहे. तर व्हिडिओच्या सोबत राहा. तोपर्यंत गुड नाईट. सुप्रभात मित्रांनो. आता सकाळचे वाजले 4 आणि थंडी एवढी असेल अक्षरशः म्हणजे कापतं, कारण आमच्याकडे स्लीपिंग बॅग्स वगैरे काहीच नव्हत्या आणि आम्ही फक्त टेंटमध्ये झोपलेलो. आणि टेंटमधून आहेत ना त्यामुळे जी दव पडतं ती टेंटच्या आतमध्ये सुद्धा येत होती आणि त्यामुळे आमचे कपडे वगैरे पण थोडे ओले झालेले. आणि आता आम्ही शेकोटी जळवतो आहे, कारण एवढी थंडी वाजते ना बेकार. म्हणजे कोणी जर ट्रेकिंगचा प्लॅन करत असेल तर प्रॉपर गिअर्स असतील तर द्या, नाहीतर नका येऊ. कारण इथे आल्यावर आहेत ना एकतर घरातून गोधड्या वगैरे जरी आणल्या तरी पण चालेल, कारण फक्त थंडीचा प्रॉब्लेम, बाकी काहीच नाही. एवढे म्हणजे जवळजवळ 11 डिग्री सेल्सिअसच्या आसपास आजच्या जवळ तापमान आहे आणि खूप म्हणजे एकदम जास्त थंडी लागते. आमची तर हालत बेकार झाली आहे, म्हणजे अक्षरशः कापतोय मी. आणि आम्ही आता शेकोटी जळवतोय कारण थोडी हीट मिळेल. कळसूबाईचा इतिहास म्हणजे एक दंतकथा आहे. प्राचीन काळी कळसू नावाची कोळ्यांची मुलगी होती. ती पाटलाच्या घरी कामाला होती. कामाला लागण्यापूर्वी तिने पाटलाला एक अट घातली होती की मी केर काढणे व भांडी घासणे सोडून इतर कामे करेन. एकदा पाटलाच्या घरी भरपूर पाहुणे आले. पाटलाने कळसूला भांडी घासायला लावली. त्यामुळे चिडून कळसू डोंगरावर जाऊन राहू लागला. तोच कळसूबाईचा डोंगर होय.
मित्रांनो, तुम्ही सिनेमॅटिक व्ह्यू पाहिला असाल आणि आपण आता खाली उतरतोय, म्हणजेच अर्ध्यापेक्षा जास्त आपण अंतर खाली उतरलो. याचं कारण म्हणजे मी वरती व्हिडिओ बनवायचा प्रयत्न केला, पण अक्षरशः ना खूप थंडी होती, त्यामुळे यातनं व्हिडिओ बनवायला व्यवस्थित मिळाली नाही. कारण अंग अक्षरशः म्हणजे आपण हालतो ना, असं कापरे फुटतात अंगामध्ये, तसं होत होतं. हात पण एकदम बर्फासारखे कठीण झालेले, म्हणजे आखडलेले, त्यामुळे व्यवस्थित व्हिडिओ बनवायला मिळाली नाही. पण मी प्रयत्न केला आहे मनापासून. तर व्हिडिओ कशी होती नक्की सांगा. आणि तुम्हाला मी एक सजेशन करेन की तुम्ही जर येत असाल कळसुबाईला तर खालूनच तयारी ठेवा, घरूनच तयारी ठेवा की आपल्याला खूप चालायचं आहे. जवळजवळ 4 तासचा ट्रेक आम्ही केला, पण आम्ही कंटिन्यू चालत होतो. पण काही वेळेस तुम्हाला 4.5 ताससुद्धा जाऊ शकतो. पण घरातून येताना ही मनाची तयारी असेल तर तुम्ही नक्कीच हा शिखर पार करू शकता. आणि सुरुवातीला वाटेल यार खूप चालायचं आहे, पण वरती गेल्यावर वाटेल ना तुम्ही 2 लोकांना सांगाल, 4 लोकांना सांगाल यार मी कळसुबाई शिखर पार करून आलो. काल आमची टेंटमध्ये जरा खूपच हालत खराब झालेली आणि बाष्प असं ना आपलं धुक्याचं बाष्प ते टेंटमध्ये पडत होतं आणि अंगावर सुद्धा पडत होतं. त्यामुळे एकदम थंडी खूप जास्त थंडी लागत होती. कॅम्पिंगसाठी वगैरे येत असेल तर तुमच्याकडे प्रॉपर कॅम्पिंगचे गिअर्स असणं गरजेचं आहे. कारण इथे आल्यावर समजतं की आपल्याकडे काहीतरी कमी आहे आणि त्यात जर असतं तर आपला प्रवास सुखरूप झाला असतं. म्हणजे इथे प्राण्यांचा वगैरे त्रास नाही, फक्त माकडांपासून थोडं सावध राहा. आणि रात्र तर खूप छान गेली, फक्त थंडीमुळे वाट लागली. सगळ्यात मेन गोष्ट फक्त गोधडी घेऊन या तुम्ही फक्त, आणि गोधडी नसली तर मग तुमची पूर्ण वाट लागणार. स्लिपिंग बॅग असेल तर वेल अँड गुड. आणि तुम्ही जर इथे येत असाल तर याच्या बाजूला भंडारदरा आणि रतनगड, त्याचबरोबर हरिश्चंद्रगड असं फॉर्ट आहेत. तर तुम्ही तिथे जाऊ शकता. जर तुमचा लॉंग ट्रिपचा प्लॅन असेल तर तिथे जाऊ शकता. पण तुम्ही पाहिलं असाल की अवस्था आमची अशी झालेली ना, व्हिडिओ बनवायला व्यवस्थित मिळत नव्हता, पण तरीसुद्धा मी बनवले. व्हिडिओ कशी होती नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडले असेल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या गोड कमेंटसुद्धा माझ्यापर्यंत पोहोचू द्या. कारण त्या कमेंटने नेक्स्ट ठिकाणी जाण्यासाठी एक अंगामध्ये एनर्जी येते आणि तीच आम्हाला हवी आहे. आणि तुमचा सपोर्ट आहेच, असंच राहू द्या. तर मिळत अशाच काही खास ब्लॉगमध्ये. घेतो रजा. टाटा, बाय बाय. गणपती बाप्पा मोरया.